अभ्यास मला जास्ती निरीक्षण करायला मिळालं, समजून घ्यायला मिळालं त्यांची मानसिकता आणि त्यांच्या दृष्टीत काय, त्यांचे संस्कार काय, त्यांच्या अपेक्षा काय आयुष्याकडनं, हे सगळं मला स्वतःला आत्मसात करायला मिळालं तर नक्कीच द्यायला आवडेल. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही आनंदने पण सांगितलं की ते ऐकताना पण कुठेतरी असं कळलं, एक संवाद ऐकताना हो किंवा तर तसं आता ते स्विगी आणि झोमॅटोची जी मुलं आहेत हो किंवा आता ते दुसऱ्या स्नॅपचॅटच्या मुली घरी येतात काम करायला हो किंवा कॉर्पोरेट ऑफिस मधली जी नवीन मुलं असतात आणि त्यांना मी स्वतः बघितले त्यांचे खूप अपेक्षा बनवतात, काही स्वप्न घेऊन येतात आणि पहिल्या वर्षातच अपेक्षा होती इतकं बघितलं की त्यांच्या कायमचं निघून जातं. तर हे कुठेतरी मांडणं आणि त्यातनं समाजाचं थोडंसं प्रबोधन सगळ्याला कळलं पाहिजे आपलं काय असतं. आणि मुलांना ना हे त्याच्या मागे पालकांनी समजून गेलं पाहिजे. पालक फार घाबरवतात मुलांना. माझा स्पष्ट आरोप आहे की पालकांनी काय म्हणायला पाहिजे, जग रे रेड रे आम्ही आलो तुझ्या बरोबर, काय होईल ते होईल. पालक असं करत नाही. पालकांची इतकी भीती असते की लोकांनी विचारतात काय सांगायचं, त्याचा आधी विचार करतात मग मुलांचा विचार करतात. तर पालकांनी आधी जर का ती थोडीशी आपली मानसिकता बदलली ना तर तुम्ही म्हणता तसं मुलांच्या मानसिकतेकडे आपल्याला सकारात्मक बघता येईल. किंवा तुम्ही कुठल्या म्हणजे मला माहिती वाचत खूप केलेली आहे तुमच्या पुस्तकात, तर राजकीय आपलं जे पक्ष आहेत आणि त्यांच्या 3-4 लेवल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांची मानसिकता आणि त्यांचे जे काही इंटरेस्टिंग आहे आणि त्यांचे काय नाही त्यांना पुढे काय व्हायचं असतं आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते पण एक म्हणजे 35 वर्षापूर्वीचं किंवा 50 वर्षाचं राजकारण आहे आत्ताचं खूप वेगळं, खूपच वेगळं आहे. राजकारणापासून आम्ही बॉम्ब होतो तसेच राहा.